तुम्ही केसांसाठी नुपूर मेहंदी देखील वापरू शकता. मी या ठिकाणी गणपती छाप घेतली आहे कारण मी नेहमी तीच वापरते. आता आपण जे पाणी बनवलं होतं ना, ते थोडं थोडं करून या मेहंदीमध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे एकदाच ओतायचं नाही, नाहीतर मेहंदी पातळ पण होऊ शकते. मेहंदी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही भिजवायची. आता या ठिकाणी मी मेहंदी मिक्स करून व्यवस्थित तशीच रात्रभर झाकून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता साईडने काळा कलर आलेला आहे, म्हणजे लोहगुण ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत मेहंदीमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण काही गोष्टी ॲड करणार आहोत. यातला महत्त्वाचा घटक म्हणजे ॲलोवेरा. ॲलोवेराचे खूप जास्त फायदे आहेत आपल्या केसांसाठी. तसेच व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत. नसेल तर तुम्ही कुठलेही ऑइल ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. 1 चम्मच. खूप छान रिझल्ट येतो, म्हणजे केस ड्राय होत नाहीत. बहुतेक जण काय करतात, मेहंदी भिजवताना त्याच्यामध्ये लिंबू ॲड करतात, पण लिंबामुळे काय होतं, केस ड्राय होतात आणि केस पांढरे होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शक्यतो मेहंदीमध्ये लिंबू ॲड करू नका.